एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील सर आपल्याबरोबर आहेत। सर, आपण पाहतोय की आज गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन्ही राज्यांचा निवडणूक निकाल आहे। गुजरातमध्ये भाजप क्लीन स्वीप पाहायला मिळते, म्हणजे खूप पुढे गेलेली आहे। जवळपास 150 जागांवरती ते आघाडीवरती आहे। हिमाचल प्रदेशमध्ये मात्र काँग्रेस आघाडीवरती आहे। का नेमक्या दोन्ही राज्यांमध्ये फरक पाहायला मिळतोय? भाजपनं पुन्हा एकदा मुसंडी मारली काय आहे की लोकशाहीमध्ये ऑपोजिशन ही असायला पाहिजे, तरीही लोकशाही बरकट होते, मजबूत होते। एका पार्टीचं रूल जेव्हा येतं तर ते एका प्रकारे हुकुमशाही सारखं असतं। गुजरातमध्ये अपेक्षा होती की इतकं वर्ष भारतीय जनता पार्टी होती आणि काहीतरी ते बदलाव करतील, कारण गुजरातमध्ये आम्हीही गेलो होतो आणि लोकांमध्ये नाराजगी होती, चिड होती। पण आम्हाला असं वाटतं की त्यांना हे वाटत असेल की जे विरोधी पक्षाचा जे प्रभाव असायला पाहिजे, ज्या ताकदीने ते लढायला पाहिजे ते लढत नाही। म्हणजे याच्यापेक्षा काय हास्यास्पद होऊ शकतं की काँग्रेस पार्टी तिथे इलेक्शन लढत आहे आणि त्यांचे जे सर्व प्रमुख जे नेता आहे ते भारत जोडो यात्रामध्ये फिरत आहे। त्यांची प्राथमिकता होती की निवडणूक आहे ती मी आता सोडतो आणि प्रचारासाठी तिथे आम्ही जाऊ, पण तसं काही झालं नाही। अपेक्षा हे पण होती की आम आदमी पार्टी ही ज्या प्रकारे दिल्लीमध्ये त्यांनी एक चांगली कामगिरी केलेली आहे त्याच प्रकारे ते गुजरातमध्येही करतील, पण तसा प्रभाव दिसूनही राहिला। पण याचा सर्वांचा हे एक जे बॉटम लाईन हे आहे की लोकशाहीमध्ये जेव्हा जेव्हा दुसरी पार्टी येतं सत्तेमध्ये, तर जे सत्तामध्ये असणारी जे पार्टी असते त्यांना वाटतं की नाही, आपण लोकांसाठी काही चांगलं काम केले नाही, आपण पुन्हा सत्तेमध्ये येण्यासाठी आपल्याला चांगलं काम करण्याची आवश्यकता आहे। बहुतेक हिमाचल प्रदेशमध्ये जे झालं आहे ते असंच झालं असेल की तिथे लोकांना असं वाटलं असेल की नाही, आम्ही त्यांच्यावर विश्वास केला होता, भरोसा केला होता, त्यांनी आमच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाही, आमच्या भरोसावर ते टिकले नाही, म्हणून आम्ही दुसऱ्यांना पर्याय देत आहे। हिमाचल प्रदेशमध्ये जर काँग्रेस आघाडीवरती राहिलं तर तिथं घोडेबाजार होऊ शकतो का? म्हणजे ऑपरेशन आपण राज्यामध्ये पाहतोय की परत भाजप सत्तेमध्ये आली, तिथं सुद्धा पुढापुढीचं राजकारण होऊ शकते हिमाचल प्रदेशमध्ये। नक्की, म्हणजे भारतीय जनता पार्टीने एक आपला नियमच बनवलेला आहे की कुठे आपल्याला आमदार खरेदी करायचं असेल तर कोणत्याही लेवलवर जाऊन, कोणत्याही टोक्यावर जाऊन आपल्याला ते करायला पाहिजे, कारण आपल्याला सत्ता पाहिजे। आणि ते कोणत्या कारणे, इंग्लिशमध्ये म्हणतं ना हुक बाय क्रूक, ते सत्ता आपल्याला पाहिजे असेल तर काही सीट्स त्यांना कमी पडत असेल तर नक्की त्यांना, मला तर असं वाटतं की त्यांनी सौदेबाजी सुरूही केली असेल की कोण आपल्याला चांगल्या प्रकारे कमी भावाने मिळू शकतं, तर ते कमी भावाप्रमाणे ते आपल्याला त्यांची निवड प्रक्रियाही सुरू झाली असेल। सर, हा निकाल पाहता मोदींसमोर विरोधी पक्षांची एकजूट जी आहे ती मजबूत असणं गरजेचं आहे असं वाटतंय का? कारण गुजरातचा निकाल जर पाहिला तर जवळपास म्हणजे आतापर्यंतचं रेकॉर्ड जे आहे ते भाजपनं मोडलंय। 150 जागांवरती ते आघाडीवरती आहेत, काँग्रेस मात्र 20च्या आतमध्येच आहे। कुठंतरी विरोधी पक्ष मजबूत होणं किंवा मोदींच्या विरोधामध्ये एक सशक्त आघाडी होणं गरजेचं आहे असं वाटतं? असं नाही आहे की, म्हणजे बघा, एक काळ होतं की इंदिरा गांधी हे असं लोकांना वाटायचं की इंदिरा गांधीला कोणीही पराभव करू शकत नाही, इतकी मजबूत होती काँग्रेस। आज काय परिस्थितीवर आली, कोणी केलं हेच लोकांनी केलं ना। तर असं नाही आहे की मोदी म्हणजे सुपर ह्युमन बीइंग आहे आणि त्यांना कोणीही पराभव करू शकत नाही। एक फेस असते सर्वांचं, त्या फेजमध्ये आता नरेंद्र मोदी साहेब होते, एका काळामध्ये ते इंदिरा गांधी होती त्या फेजमध्ये, एका काळामध्ये आपले राजीव गांधी होते त्या फेजमध्ये, पण सगळ्यांचा पराभव झाला आणि मोदी साहेबांचाही पराभव होणार, आज नाही तर उद्या नाही तर परवा। सर, आता संसदेचं अधिवेशन सुरू आहे, राज्यामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाचा मुद्दा गाजतोय। संजय राऊतांना सुद्धा धमकीचे कॉल्स यायला सुरुवात झालेली आहे। काय वाटतं की महाराष्ट्र आणि कर्नाटक हा सीमावादाचा मुद्दा जो आहे तो कुठेतरी निकालात काढला पाहिजे, वाद थांबले पाहिजेत, सीमा भागातल्या मराठी माणसांवरती अन्याय होते असे सातत्यानं ओरड केली जाते? बघा, जेव्हा जेव्हा लोकसभेच्या निवडणूक येतं तर पाकिस्तानचा मुद्दा गाजतो, जेव्हा जेव्हा लोकसभेच्या निवडणूक येतं तर काश्मीरचा मुद्दा गाजतो। आपण बघितलं असेल की लोकसभेच्या निवडणूक आली तर बाबरी मस्जिदचाही मुद्दा यायचं। त्याचप्रमाणे जेव्हा कर्नाटकच्या निवडणूक जवळ येतो तर हे प्रश्न पुन्हा पुन्हा ते जिवंत केला जातो आणि कोण करतो। पण चिंतेची बाब हे आहे की आज आपण पहिले बघितलेलं आहे की आता या देशामध्ये हिंदू मुस्लिमचा वाद पेटवायचा आपल्याला, आता ते संपल्यावर आपल्याला काय करायचं आहे, क्षेत्रवाद,
हां, तुझं राज्य आणि माझं राज्य या राज्यांमध्ये कशा आपल्याला भांडणं लावता येतं आणि एकमेकांवर अटॅक करायचं, एकमेकांच्या गाड्या फोडायचं, म्हणजे आपण कुठे चाललेले आहे हे विचार करण्याची गरज आहे आणि हे कोण करत आहे हेही याच्यावर लक्ष देण्याची गरज आहे की कोण असं आपल्या देशामध्ये एक इन्स्टेबिलिटी आणण्याचे जे प्रयत्न करत आहे त्याच्या मागे कोण आहे, कोणता राजनैतिक पक्ष आहे हे मला वाटतं शोधून काढण्याची आवश्यकता आहे. सर, शेवटचा प्रश्न, 17 तारखेला मुंबईमध्ये महाविकास आघाडीचा मोर्चा होतोय, तुम्ही सुद्धा त्या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे, तुम्हाला त्यांच्याकडून निमंत्रण आहे का, किंवा राज्यपालांनी जे वक्तव्य केलेली होती त्या विरोधामध्ये तुम्ही सुद्धा औरंगाबादमध्ये निदर्शनं केलेली होती, राज्यपालांना महाराष्ट्रातून हटवा ही मागणी केली जाते, तुमची नेमकी भूमिका काय असेल किंवा तो प्रश्न जो आहे तो तुम्ही संसदेत मांडणार आहात? एक तर हे आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत जे उलटसुलट कोणतेही नेता उभे राहतो आणि बोलतो आणि विशेषकर ते भारतीय जनता पार्टीच्या सलंगेत असल्यामुळे हे गंभीर होतो आणि मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचे तडजोड होऊ शकत नाही. मला तर असं वाटत होतं की ज्या दिवशी कोश्यारी साहेबांनी हे वक्तव्य केले आणि पहिलेही त्यांनी जे सावित्रीबाई फुलेंच्या बाबतीत जे बोललं होतं त्यावेळीही आपण जोरात त्यांचा विरोध केला असतं तर बहुतेक ते छत्रपतीबाबत बोललेच नसते, पण त्यांना असं वाटलं की महाराष्ट्रामध्ये मी काहीही बोलू शकतं आणि कोणीही माझा काही वाकडा करू शकत नाही आणि तसाच प्रकार होऊ लागलेला आहे. कारण भारतीय जनता पार्टी ज्याप्रमाणे त्यांचं समर्थन करत आहे, मला असं वाटत होतं की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे खऱ्या अर्थाने हे सगळ्यांसाठी आदर आहे, आमच्यासाठी तर खूप आहे, आम्ही राजनैतिकसाठी कधीही त्यांचा वापर केलेला नाही. भारतीय जनता पार्टी असू द्या किंवा शिवसेना सारखे असू द्या किंवा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससारखं असू द्या. मला आता हे वाटतं की एक परीक्षा आहे सगळ्या राजनैतिक पक्षांची की तुम्हाला कोश्यारी महत्त्वाचे आहे, कोश्यारी आदरणीय आहे की छत्रपती शिवाजी महाराज आदरणीय आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने तुमच्यासाठी आदर असेल तर लात मारा या सरकारला आणि सांगा की नाही आम्हाला हे राज्यपाल नाही पाहिजे ज्यांनी आमच्या छत्रपतींच्या बाबतीत असा उल्लेख केलेला आहे. आम्ही याच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचे कॉम्प्रोमाइज करायला तयार नाही आहे, ते करत नाही. म्हणून आज काय झालेलं आहे, विरोधी पक्षांना एक मुद्दा मिळालेला आहे ते काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना जे 17 तारखेला मोर्चा काढ. अरे कशाला 17 तारखेची वाट बघायची आहे, आम्ही तर कालच मागणी केलेली आहे. MIM रस्त्यावर उतरलेली आहे, MIMनी औरंगाबादमध्ये खूप मोठं आंदोलन केलेलं आहे आणि मागणी केलेली आहे, आम्ही हे सहन करणार नाही. हे छत्रपती शिवाजींच्या बाबतीत जे कोणी करत असेल तर त्यांना महाराष्ट्रामध्ये राहण्याचा अधिकारच नाही. आपण पाहतोय की जो हिमाचल प्रदेश आणि गुजरातचा निकाल पाहता मोदी जे आहेत ते सुद्धा भविष्यामध्ये पराभूत होऊ शकतात अशी प्रतिक्रिया इम्तियाज जलीलांनी दिल्याचं पाहायला मिळते. मात्र हिमाचल प्रदेशमध्ये जे काँग्रेसला यश मिळते तिथं मात्र सुद्धा सौदेबाजी जी आहे ती सुरू झाली असावी अशी खोचक टीका जी आहे ती जलीलांनी केल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन राकेश सोबत प्रदीप कापसे, TV9 मराठी, नवी दिल्ली.